ठीक आहे बघा सर, आपल्याला पंचायत राज या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्या पंचायत राज विषयामध्ये मला सुरुवातीला सांगितलं पंचायत राज काय असते आणि त्याचा महत्वाची भूमिका आपल्या ग्रामीण स्तरापासून तर जिल्हा परिषद स्तरापर्यंत काय असते हे सविस्तर मार्गदर्शन करण्याकरिता आपल्या इथं प्रवीण कोंडे सर आलेले आहेत, जे प्राध्यापक आहेत आपण शिवाय पाहिजे. तर त्यांचं स्वागत घेऊया आपण. स्वागत आपण सर्वांना माहिती असेल. ठीक आहे, स्वागत. धन्यवाद. आधी उशीर झालेला आहे, त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन चालू करा. नमस्कार. सरांनी माझ्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे आणि मागे सुद्धा मी तुमच्या इथे येऊन गेलो आहे. मागे आपलं जे सरकारी योजनांची जी इन्फॉर्मेशन आहे त्या संदर्भात जे ट्रेनिंग झालं ते आपलं पहिलं ट्रेनिंग होतं आणि आज जो पंचायत राज हा जो विषय आहे तर या विषयावरती मी तुम्हाला तो ट्रेनिंग देणार आहोत. तर सुरुवातीला मी थोडीशी तुम्हाला पंचायत राज या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो आहे. आता आपल्या इथे एक मराठी समजते सर्वांना. तर आपल्या इथं प्राचीन काळ होता. तीन काळ आहेत. एक प्राचीन काळ, त्याच्यानंतर मध्ययुगीन काळ आणि त्याच्यानंतर आधुनिक काळ. आताचा सध्याचा जो काळ आहे हा कुठला आहे? हा आधुनिक काळ आहे. तर आपल्या इथं काय झालं की जो प्राचीन काळ होता त्या प्राचीन काळामध्ये गावामध्ये काही वाद झाले, काही पटलं नाही आहे, तर तो वाद गावातच ते मिटवला जात होता प्राचीन काळामध्ये. तर ते 5 लोक एकत्रित येऊन ते 5 लोकांचं जे मंडळ आहे ते बसून काय करायचे, गावातले प्रश्न गावातच ते सॉल्व्ह करत असत, ते निपटवत असत. तर गावातले प्रश्न हे गावातच ते सोडवत असत, तो प्राचीन काळामध्ये. तर प्राचीन काळ जो आहे, जो जुना काळ आहे, त्या जुन्या काळाला काय म्हटलं जाते, ही जी पंचायत राज व्यवस्था आहे तर पंचायत राज व्यवस्थेचा सुवर्ण काळ असं त्याला म्हटलं जाते. म्हणजे प्राचीन काळामध्ये पंचायत राज व्यवस्था जी आहे तर ती अतिशय चांगली चालत होती. मग नंतर पुढे काय झालं, काही बरेच वर्षांनी मग आपल्या इथं खूप सगळ्या बाहेरील सत्ता आल्या. तर त्याच्यामध्ये विशेषतः मुघल जे लोक आहेत तर हे बाहेरून आपल्या देशामध्ये आले आणि त्यांनी तलवारीच्या जोरावरती त्यांनी काय केलं, आपल्या इथे सत्ता प्रस्थापित केली आणि ग्रामीण भागामध्ये त्यांनी काय केलं, ग्रामीण भागातील जी पंचायत राज व्यवस्था आहे त्यांनी काय केली, मुघलांनी नष्ट केलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्याच्यानंतर मुघलांना टक्कर त्याच्यानंतर कोणी दिली, तर जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना काय केली, टक्कर दिली आणि त्यांनी आपलं जे सुराज्य आहे, जे स्वराज्य आहे हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं. आणि छत्रपती शिवरायांचा काळ जेव्हापासून चालू झाला, तर त्यांचं शासन जेव्हापासून चालू झालं तर तेव्हा मग पंचायत राज व्यवस्था परत कार्यान्वित झाली, परत चालू झाली आणि गावातले जे प्रश्न आहेत हे गावातच सोडवले जात असत. म्हणजे 5 लोक एकत्रित यायचे आणि त्या 5 लोक काय करायचे, गावातले ते मुख्य लोक असायचे आणि त्या गावातील लोकांचे जे वाद असायचे ते सोडवत असत. तर शिवरायांच्या काळामध्ये पंचायत राज व्यवस्था ही परत व्यवस्थित सुरळीत चालू झाली. तर हा झाला मुघलांचा जो काळ होता. मुघलांनी काय केलं, पंचायत राज व्यवस्था नष्ट केली ग्रामीण भागातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा काळ चालू झाला आणि त्यांचं शासन जेव्हा चालू झालं तर त्याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था परत चालू झाली. पण हा कुठला होता, हा मध्ययुगीन काळ होता. तर आता याच्या नंतरचा येतो आधुनिक काळ. या आधुनिक काळामध्ये काय होते की आधुनिक काळामध्ये याचे 2 प्रकार पडतात. तर एक स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा. तर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये काय होते की याच्यामध्ये एक कर्नाटक राज्य, म्हणजे भारताचा जर तुम्ही नकाशा पाहिला तर थोडस खालच्या साईडला जर तुम्ही आले तर तिथे एक कर्नाटक राज्य होते त्या वेळेला आणि त्याच्यामध्ये 2 सत्ता होत्या. त्याच्यामध्ये एक मद्रास आणि एक पॉंडिचेरी, सध्याचं त्याला पुदुच्चेरी असं त्याला म्हटलं जाते. आणि हे जे पॉंडिचेरी जे आहे तर त्याच्यावरती फ्रेंचांची सत्ता होती आणि जे मद्रास होतं त्याच्यावरती इंग्रजांची सत्ता होती. आणि इंग्रजांना असं वाटत होतं की फ्रेंचांनी आपलं मद्रास घेतलं नाही पाहिजे,
मग त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी जसं आपण बसमध्ये चढतो, बसमध्ये आपल्या जागा भेटत नाही म्हणून आपण काय करतो, त्या बसमध्ये रुमाल टाकतो, म्हणजे आपली जागा काय करतो, रिझर्व करतो. म्हणून इंग्रजांनी त्यांचं जे मद्रास हे जे स्टेट आहे ते या स्टेटवरती फ्रेंचांनी सत्ता हुकूमत गाजवली नाही पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, एक रुमाल टाकला. म्हणजे काय केलं की तिथं एक मनपाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते, म्हणजे महानगरपालिकेची मद्रासमध्ये त्या काळामध्ये. आणि ती आशिया खंडातली पहिली महानगरपालिका असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्या आधी पहिली जर म्हटलं तर ते लंडन मध्ये होती महानगरपालिका, तर ही दुसरी, परंतु आशिया खंडातली पहिली महानगरपालिका मद्रासमध्ये इंग्रजांनी स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. आता याच्यानंतर हा झाला स्वातंत्र्य पूर्व काळ. आता स्वातंत्र्य नंतरच्या काळात काय झालं की आपल्या भारतामध्ये दोन विचारधारा होत्या. एक सरदार वल्लभभाई पटेल, तर यांचं म्हणणं होतं की म्हणजे केंद्रामध्ये सगळी सत्ता स्थापन झाली पाहिजे, सगळी सत्ता जी आहे, जी पॉवर आहे ही केंद्रामध्ये एकवटली पाहिजे. आणि त्याच्यानंतर म्हणजे भारतामध्ये जे राज्यामधले जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये म्हणजे प्रशासन जे आहे ते पोलीस अधिकारी जरी चालवत असले तरी केंद्राचा माणूस तिथे असला पाहिजे. एसपी हा जिल्ह्याच्या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्राचा माणूस म्हणजे कलेक्टर असला पाहिजे. तर असं सरदार वल्लभभाई पटेल यांचं म्हणणं होतं, जेणेकरून सत्ता ही केंद्राच्या ठिकाणी राहणार आहे. परंतु इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं म्हणणं होतं, आणि हे थोडेसे गांधीवादी होते, गांधीच्या विचाराने चालणारे होते. आणि त्यांचं म्हणणं होतं की जे खेडे आहेत हे स्वायत्त असली पाहिजे, म्हणजे खेड्यांना त्यांचे कायदे करण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि त्याच्यासोबतच म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. मग जे काही म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये तर त्यांना त्यांचं म्हणजे कर गोळा करणे, त्यांचे कायदे बनवणे हे सगळे त्यांचे अधिकार त्यांना ते स्वतंत्र असले पाहिजेत असं पंडित नेहरूंचं म्हणणं होतं. मग पंडित नेहरूंनी काय केलं की पंडित नेहरूंनी एक 1952 मध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर 1952 एक CDP नावाचं एक स्कीम चालू केली. तर त्याला म्हटलं जाते कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्याच्या अंतर्गत मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्यानंतर रोजगार असेल, तर हे ग्रामीण भागात ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजेत. याच्यासाठी 2 ऑक्टोबर 1952 CDP नावाचं एक स्कीम चालू केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्याच्यानंतर लगेच 1 वर्षानं 2 ऑक्टोबर 1953 NES नॅशनल एक्सटेन्शन स्कीम चालू केली. तर म्हणजे आपल्या देशाचं विस्तारीकरण झालं पाहिजे हा त्याचा उद्देश होता. परंतु ह्या दोन्ही स्कीम काय झाल्या की येणाऱ्या दिवसात ह्या फेल ठरल्या, अपयशी झाल्या. आणि मग या अपयशाची कारणं काय आहेत हे शोधण्यास सुरुवात झाली. तर ही अपयशाची कारणं शोधण्यासाठी एक समितीचं गठन करण्यात आलं. तर त्या समितीचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती. आणि हे 5 वर्षानंतर हे जे अपयश आलं होतं, ज्या अपयशी झाल्या त्या दोन्ही स्कीम, त्याच्या 5 वर्षानंतर या समितीचं हे गठन करण्यात आलेलं होतं. आणि या समितीनं ह्या दोन्ही स्कीम का अपयशी ठरल्या याचा काय केला, अभ्यास केला. आणि याचा अभ्यास केल्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं निष्कर्षाच्या स्वरूपात की ह्या दोन्ही स्कीम अपयशी याच्यासाठी ठरल्या कारण लोकांचा सहभाग याच्यामध्ये नव्हता, लोकांनी सहभागच घेतला नाही या दोन्ही स्कीम मध्ये, म्हणून या अपयशी ठरल्या. आणि मग त्याच्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी सांगितलं की इथं पंचायत राज व्यवस्थेची स्थापना करण्यात यावी. आणि मग पंचायत राज व्यवस्था जी आहे तर ही त्यांनी उपाययोजना सांगितली बलवंतराय मेहता समितीनं. आणि मग आता याच्यामध्ये मग त्यांनी म्हणजे 3 स्तरीय ही जी व्यवस्था आहे पंचायत राज व्यवस्था त्यांनी सांगितली. खालचा जो स्तर आहे, खालच्या स्तरामध्ये येणारा ग्रामपंचायत, त्यानंतर मध्यातला जो स्तर आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या पंचायत समिती, आणि जो वरचा जो स्तर आहे तर त्याच्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद. आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा जो महत्वाचा जो दुवा आहे तर ते आहे पंचायत समिती. आता ही पंचायत समिती जी आहे तर पंचायत समिती तुम्हाला सांगतोय की जवळपास कमीत कमी 75 गावं, जास्तीत जास्त 175 गावं मिळून एक गट तयार होतो. आणि त्या गटाच्या मार्फत जी संस्था स्थापन करण्यात येते तर त्याला म्हटलं जाते पंचायत समिती, त्याला नाव दिलं जाते पंचायत समिती. आणि हे पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोघांना जोडण्याचं काय करते, काम करत असते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की जे काही तुम्हाला याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे. आता ग्रामपंचायतमध्ये काय असतात, काही सदस्य असतात, त्यानंतर उपसरपंच, सरपंच असतो, बरोबर आहे. आणि पंचायत समिती जी आहे तर पंचायत समितीमध्ये सुद्धा सुरुवातीला काय असतात, काही सदस्य असतात, त्याच्यानंतर उपसभापती आणि सभापती असतो, ठीक आहे. त्यानंतर जिल्हा परिषद जी आहे तर जिल्हा परिषद मध्ये सदस्य असतात, त्यानंतर उपाध्यक्ष असतो आणि एक अध्यक्ष असतो, बरोबर आहे. तर आता मग या तिन्ही लेवलवरती
या तिन्ही लेवलवरती, मग ते ग्रामपंचायत असो, त्यानंतर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, तर सरकारचं म्हणणं होतं की इथं आमचा एक माणूस असला पाहिजे प्रशासनाचा. तर मग ग्रामपंचायतमध्ये प्रशासनाचा माणूस कोण असतो, सरकारचा माणूस कोण असतो, तो म्हणजे ग्रामसेवक. त्याला सचिव असं म्हटलं जाते. ग्रामपंचायतचा सचिव तो असते ग्रामसेवक. आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा सरकारचा एक माणूस असतो सचिवाच्या स्वरूपात, तर त्याला म्हटलं जाते बीडीओ. त्याला काय म्हटलं जाते? बीडीओ म्हणजे गट विकास अधिकारी. आणि जे जिल्हा परिषद आहे, ते या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक सरकारचा माणूस असतो सचिव म्हणून, त्याला म्हटलं जाते सीईओ. त्याला काय म्हटलं जाते? सीईओ. तर अशा प्रकारे ही जी काही पंचायत राज जे आहे, तर पंचायत राज व्यवस्था आपल्या इथे सुरू करण्यात आली. आता याच्यामध्ये नेहरूंनी काय केलं की या समितीनं काय सांगितलं होतं की पंचायत राज व्यवस्था स्थापन करा. मग यांचं म्हणणं ऐकून पंडित नेहरूंनी काय केलं की 1959 ला पण ऑक्टोबरच्या, तर नागौर ही एक पहिली ग्रामपंचायत काय केली तिथं स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. कुठे? राजस्थानमध्ये. आणि सगळ्यात अगोदर ग्रामपंचायत कुठे स्थापन झाली? राजस्थानला. त्याच्यानंतर कुठे झाली? त्याच्यानंतर झाली महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर मग झाली पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालचा 10वा नंबर लागतो. तर अशा पद्धतीनं मग हळूहळू आपल्या भारतामध्ये काय झालं की पंचायत राज व्यवस्था ही काय झाली? तयार झालेली आपल्याला दिसून येते. आता मला सांगा, मी आपलं जे ट्रेनिंग आहे, आपलं ट्रेनिंग ठेवण्याचा उद्देश काय यांचा? की आता हा जो तुमचा आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे. आता विकास कसा होणार आहे? तर त्याच्यासाठी मग आपण नागरिक जागरूक असलो पाहिजे. मग आता आपले बरेचसे प्रश्न असतात, आपल्या बऱ्याचशा समस्या असतात, ते सुटत नाहीत. गावाचा विकास, समस्या सुटल्याशिवाय गावाचा विकास होणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये त्यांनी सांगून ठेवलं आहे की जवळपास कमीत कमी वर्षामध्ये 4 ग्रामसभा झाल्या पाहिजे. बरोबर आहे? मग आता त्या ग्रामसभा ज्या आहेत तर सरपंचांनी त्या घेतल्या पाहिजेत आणि त्याची जी पूर्व सूचना ही लोकांना दिली पाहिजे 3-4 दिवस आधीपासून जवळपास, आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्या ग्रामसभेमध्ये भाग घेऊ शकतात. आता लोकांनी जर त्या ग्रामसभेमध्ये जर भाग घेतला आणि ग्रामसभेमध्ये भाग घेऊन आपले प्रश्न जर मांडले, आपल्या प्रश्नांना वाचा फोडली, तर काय होईल की त्याच्यावरती चर्चा होईल, त्याच्यातून काही ठराव निर्माण होतील. ठराव ते लिहून घेणार आहेत ग्रामसभेमध्ये आणि सरपंच किंवा ग्रामसेवक मग ते पुढे सरकारकडे ते ठराव पाठवतील. सरकारकडून फंड येईल आणि तो फंड आले तर तुमच्या गावातले कामं मार्गी लागतील. बरोबर आहे? आणि तुमच्या गावचे प्रश्न सुटतील. मग त्यासाठी काय आहे की या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा ही अतिशय महत्वाची राहते. आपल्या गावचा विकास झाला पाहिजे याकरिता. तर मग आता कारण हे पंचायत राज व्यवस्थेमधलं सगळ्यात खालचं स्तर कुठलं आहे? गाव आहे. गावं जर डेव्हलप झाली तर देश डेव्हलप होणार आहे, म्हणजे देश विकसित होणार आहे. मग आता गाव विकसित होण्यासाठी आपण ग्रामसभा घेतल्या पाहिजे. ग्रामसभेमध्ये आपले जे प्रश्न आहेत हे आपण मांडले पाहिजे. बरोबर आहे? तर हा एक महत्वाचा विषय आपण याच्यामध्ये सांगू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आपण सगळे आदिवासी बांधव जे आहे, तर आपण कुठे राहतो? आपण जंगलामध्ये राहतो. कुठे राहतो? आपण जंगलात राहतो आणि आपण शेती करतो, मेहनत करतो. पण आपल्या गावातले निर्णय कोण घेते? आपल्या गावातले निर्णय कोण घेते आणि आपल्या गावातला पैसा कुठे जातो हे महत्वाचं आहे. त्याच्यासोबतच आपल्या गावातला रस्ते आहेत, आपल्या गावातले घरकुल आहेत आणि त्यानंतर आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न आहे. तर याच्या संदर्भात निर्णय कोण घेते? तर या सगळ्याचं जे उत्तर आहे, या सगळ्याचं उत्तर आहे पंचायत राज व्यवस्था. या सगळ्याचं उत्तर काय आहे? पंचायत राज व्यवस्था. आता पंचायत राज व्यवस्था कशी आहे? तर पंचायत राज व्यवस्था तुम्हाला सांगतो की पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय की आपण सरकारकडे जाण्याची ही व्यवस्था आहे. सरकार आपल्याकडे येणार ही ती व्यवस्था नाही. तर आपल्याला या माध्यमातून कोणाकडे जायचं आहे? सरकारकडे जायचं. सरकार आपल्या गावात येणार नाही, तर आपल्याला सरकारकडे जायचं आहे, अशी पंचायत राज व्यवस्था आहे. ही जी पंचायत राज व्यवस्था आहे, तर पंचायत राज व्यवस्था म्हणजे सरकारला गावात आणण्याची ही व्यवस्था नाही, तर गावातून सरकारकडे जाण्याची ही व्यवस्था आहे पंचायत राज व्यवस्था. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आता एकदा काय झालं, एकदा म्हणजे जंगलामध्ये अशी एक स्टोरी सांगतोय मी तुम्हाला, एक कथा सांगतोय. म्हणजे जंगलामध्ये काय होती? 5 झाडं होती. तर त्याच्यामध्ये एक होतं आंब्याचं झाड, एक बांबूचं झाड होतं आणि त्याच्यानंतर एक होतं सागाचं झाड. त्याच्यासोबतच एक तेंदू आणि एक तुम्ही मोहाचं झाड म्हणता, बहुतेक त्याला स्टँडर्ड भाषेमध्ये महुआ असं त्याला म्हटलं जाते. तर अशी 5 झाडं होती. मग या 5 झाडांमध्ये
पाण्याच्या संदर्भात पाण्याची कमतरता असल्यामुळे या 5 जणांमध्ये काय झाला, वाद झाला. मग त्याच्यातलं कशावरून वाद झाला, या 5 झाडांमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून. यांना पाणी कमी पडलं म्हणून त्यांच्यामध्ये आपसात वाद झाला. आणि मग त्याच्यातलं जे सागाचं झाड आहे, सागाचं झाड काय म्हणते की मला खूप जास्त पाणी पाहिजे. सागाचं झाड म्हणते मला खूप जास्त पाणी पाहिजे. पण बांबूचं झाड काय म्हणते, बांबूचं झाड म्हणते की पाण्याचा जो वाटप आहे हा सगळ्यांना सारखा झाला पाहिजे. तू एकटाच पाणी घेशील तर मग बाकीचे काय करणार आहेत, तर पाण्याचा वाटप हा सगळ्यांना सारखा झाला पाहिजे. मग त्यांच्यातला वाद अधिक चिघळते. मग ते 5ही झाडं काय येतात, एकत्रित येतात. शेवटी एकत्रित येतात, एका जागी बसतात, आपसात चर्चा करतात, विचार विनिमय करतात. आणि मग त्यांच्यामध्ये असं ठरते त्या 5 झाडांमध्ये की 5ही झाडांचा विचार करून 5ही लोकांच्या फायद्यांचा विचार केला जाणार आहे. आणि 5ही लोकांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये आपण निर्णय घेणार आहोत असं त्याच्यामध्ये ठरते. तर यालाच काय म्हटलं जाते, यालाच म्हटलं जाते पंचायत. यालाच काय म्हटलं जाते, पंचायत असं म्हटलं जाते. म्हणजे आपल्या गावामध्ये मला सांगायचं हे आहे की आपल्या गावामध्ये आपसात होणारे वाद असतील, काही इतर काही अडचणी असतील, तर मग त्या सोडवण्यासाठी गावातील लोकांचे आपसातील वाद किंवा इतर अडचणी सोडवण्यासाठी जेव्हा लोक एकत्रित येतात गावामध्ये आणि मग ते आपसात चर्चा करून काय करतात की ते आपसात वाद सोडवत असतील, तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते पंचायत. त्याला काय म्हटलं जाते, पंचायत. आणि याच्यामध्ये गावातले जे 5 लोक असतात, जे गावातले 5 लोक असतात, जे महत्वाचे लोक असतात, ज्यांचं म्हणणं लोक बाकीचे लोक ऐकतात, असे 5 जण काय करतात की त्यांच्यातला जो वाद सोडवण्याचा काय करत असतात, प्रयत्न करत असतात. तर याला काय म्हटलं जाते, याला म्हटलं जाते पंचायत. आता काय होते तुम्हाला सांगतोय की मग आता आपल्या गावामध्ये सुद्धा ज्या ग्रामसभा आहेत, ग्रामसभा होणं ह्या अतिशय महत्वाच्या असतात. पंचायत भरणं आपल्या गावामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची असते. गावात काही वाद झाले, काही इतर इश्यू असतील, तर आपल्या गावातले वाद हे बाहेर न जाता आपण त्या गावातच सोडवले पाहिजे. आता कधी कधी आमच्या गावात सुद्धा काय होतात, कधी कधी वाद होतात, पण गावातले वाद हे पोलीस स्टेशन पर्यंत न पोहोचवता, इतर लोकांपर्यंत न पोहोचवता ते गावातले वाद गावातच कसे आपण सॉल्व्ह करू शकू, कसे गावातले प्रश्न गावातच आपण सोडवू शकू, तर याच्यासाठी पंचायत राज व्यवस्था असते. आणि पंचायत राज व्यवस्था गावातली पंचायत, गावातली ग्रामसभा, तर या गोष्टीसाठी काय करत असतात, कार्य करत असतात की गावातले वाद हे गावातच सोडवता आले पाहिजे, गावातले प्रश्न हे गावातच सोडवता आले पाहिजे. त्याच्यासाठी जी ग्रामसभा आहे गावात होणं अतिशय महत्वाची असते पंचायत राज व्यवस्थेच्या अंतर्गत. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आता ही जी काही पंचायत राज व्यवस्था आहे तर ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो एक दुसरी स्टोरी मी तुम्हाला सांगतोय. आता दुसऱ्या स्टोरीमध्ये काय होते की एक भिरडू नावाचं एक गाव आहे, सॉरी भोरडू नावाचं एक गाव आहे. गावाचं नाव काय आहे, भोरडू. तर भोरडू नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये महिलांना खूप जास्त पाण्याचा प्रश्न होता. मग ह्या महिला 2-2, 3-3 किलोमीटर चालत जायच्या आणि चालत जाऊन तिथं गावामध्ये पाणी आणायच्या. गावात एवढा सगळा पाण्याचा प्रश्न होता. मग आता त्या ज्या महिला आहेत काय झाल्या, कंटाळून गेल्या, अतिशय कंटाळल्या त्या महिला, कारण पाण्याचा प्रश्न खूप जास्त भीषण होता. आणि त्यामुळे मग ह्या महिला आणि गावातील इतर लोक एक दिवस काय झाले, एकत्रित आले. आणि मग ते एकत्रित आल्यामुळे मग काय झालं की मग तिथे सगळे लोक एका वडाच्या झाडाखाली एकत्रित आले आणि तिथे सरपंच सुद्धा आले. मग तो सरपंच काय म्हणतो त्यांना, सरपंच म्हणतो की आपले जे गावातले लोक एकत्रित आलेले आहेत, तर आता जी बैठक होणार आहे, जी ग्रामसभा होईल, या ग्रामसभेमध्ये फक्त आपल्या गावातलेच लोक याच्यामध्ये बोलणार आहेत. कोणीही बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्या ग्रामसभेमध्ये बिलकुल म्हणजे आपल्यासाठी निर्णय घेणार नाही. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये म्हणजे बाहेरचा व्यक्ती येऊन तो आपल्यासाठी निर्णय घेईल हे गोष्ट चालणार नाही. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला तो अधिकार नाही की त्यानं आपल्या गावच्या ग्रामसभेमध्ये यावं आणि आपल्यासाठी त्यांना निर्णय घ्यावा, ही गोष्ट चालणार नाही. बाहेरील व्यक्तीचा जो हस्तक्षेप आहे हा बिलकुल चालणार नाही. गावातले निर्णय घेण्यासाठी गावातलेच ग्रामसभेमध्ये व्यक्ती पाहिजेत, हे महत्वाचं. हे सरपंचाने त्यांना सांगितलं. आणि मग काय झालं, मग त्यांची ग्रामसभा चालू झाली. आता ग्रामसभा चालू झाली आणि मग काय झालं की त्याच्यामध्ये काही ठराव घेण्यात आले. आता ठराव कोणते घेण्यात आले
की याच्यामध्ये गावामध्ये, कारण पाण्याचा प्रश्न खूप जास्त होता, त्या कोणत्या गावामध्ये, बोरुडू गावची गोष्ट तुम्हाला सांगत आहे, त्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न खूप जास्त होता, म्हणून मग तिथे त्यांनी नळ योजना आणायचं ठरवलं. काय ठराव मंजूर झाला त्याच्यात, कारण जी चर्चा झाली लोकांमध्ये, जी बैठक बसली होती ग्रामसभेमध्ये, त्या ग्रामसभेमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेतून काय निष्पन्न झालं, कुठला ठराव पास केला त्यांनी, की त्यांनी म्हणजे त्यांनी हा ठराव पास केला की गावामध्ये नळ योजना आणायची. त्याच्यानंतर गावामध्ये रोजगाराचा सुद्धा प्रश्न होता, त्या लोकांना रोजगार सुद्धा नव्हता, म्हणून मग गावामध्ये मनरेगा नावाची योजना आणायची. त्या मनरेगाच्या माध्यमातून काय झालं, काय करायचं की गावामध्ये कामं आणायची, असं त्याच्यामध्ये ठरलं. आणि त्याच्यानंतर अधिक काय ठरलं त्याच्यामध्ये, की महिलांना गावामध्ये कामामध्ये प्राधान्य देण्यात यावे. त्या 3 गोष्टी काय झालं की त्यामध्ये त्या चर्चेमध्ये ठरल्या, जी ग्रामसभा त्या गावात झालेली होती. मग आता जे ग्रामसभेमध्ये ठरलं ते काय केलं, त्यांनी लिहून काढलं. ग्रामसभे जे ठरलेलं आहे त्यांनी काय केलं, ग्रामसभेमध्ये त्यांचं जे काही नोंदवही असते, त्या नोंदवहीमध्ये त्यांनी ठरलेले जे झाले जे ठराव आहेत ते लिहून काढले आणि पंचायतने हे जे ठराव आहेत हे सरकारकडे पाठवले. आणि मग सरकारनं त्यांना काय केलं, तात्काळ निधी मंजूर केला. त्यांच्याकडे गावातले जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी सरकारकडून पैसे आले, निधी आला, आणि मग लगेच त्या गावामध्ये कामं चालू झालीत. आणि मग त्या गावाचा काय झाला, चेहरा मोहरा बदलला. त्या गावात सगळ्यात जास्त प्रश्न होता पाण्याचा, हा प्रश्न काय झाला, निकाली निघाला. का निकाली निघाला, कारण त्यांनी ग्रामसभा घेऊन त्याचा ठराव पास केला, तो ठराव सरकारकडे पाठवला, सरकारकडून फंड आला आणि गावात कामं चालू झाली आणि गावातील पाण्याचा जो प्रश्न आहे, गावात नळ योजना आली, गावातील पाण्याचा प्रश्न निपटला. त्याच्यासोबतच मनरेगा नावाची जी योजना आहे ते सुद्धा गावात आली आणि मनरेगाच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार भेटू लागला आणि त्याच्यामुळे गावातील लोकांना काय झाला, चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध झालेला दिसून येतो. त्याच्यासोबतच महिलांना काय झालं की कामामध्ये प्राधान्य देण्यात आलं. ज्या महिलांना कामामध्ये प्राधान्य भेटत नव्हतं त्या महिलांना सुद्धा कामामध्ये प्राधान्य देण्यात आलं. तर हे कशामुळे घडलं, तर त्या गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली आणि ग्रामसभेमध्ये लोकांनी काय केली, आपसात येऊन चर्चा केली. कशा संदर्भात चर्चा केली, गावात जे प्रश्न होते, ज्या अडचणी होत्या त्या अडचणींवर त्यांनी चर्चा केली आणि त्याच्या संदर्भात मग ठराव घेण्यात आले आणि ठराव ग्रामसभेत लिहून घेतले. त्यानंतर पंचायतने काय केले, पंचायतने ते सरकारकडे पाठवले. सरकारकडून त्या प्रश्नांच्या संदर्भात काय आला, निधी आला, गावात कामं चालू झाले आणि गावातील ज्या समस्या आहेत ह्या सुटल्या. तर याच्यासाठी ही पंचायत राज व्यवस्था हेच काम करत असते. पंचायत राज व्यवस्था काय करते, हीच काम करते की गावातले जे प्रश्न आहेत हे सोडवायचे असले तर ग्रामसभेत गावातील लोकांनी ते प्रश्न मांडायचे असतात, त्या अडचणी मांडायच्या असतात आणि मग त्याच्या संदर्भात ठराव घ्यायचे असतात, ते ठराव नोंदवहीत लिहून घ्यायचे असतात. मग पंचायत काय करणार आहे, पंचायत किंवा ग्रामपंचायत ते पुढे पाठवणार आणि गव्हर्नमेंट कडून काय येते, त्याच्यासाठी निधी येत असतो. आता याच्यातून आपल्याला काय शिकायला भेटते, तुम्हाला सांगतो की ग्रामसभा जी आहे, ग्रामसभा म्हणजे गावातील संसद. ग्रामसभा म्हणजे काय, गावातील संसद आहे. आणि तुम्हाला सांगतो की आपण काय करतो, गावामध्ये निर्णय घेतो. निर्णय कुठे घेतो आपण, ग्रामसभेमध्ये, गावात. पण आपल्या गावातली कामं कोण करते, आपल्या गावातली कामं करणार आहे गव्हर्नमेंट, सरकार. कोण करणार आहे, सरकार. कारण गावातले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी पैसा कुठून येतो, सरकारकडून येतो. कुठून येणार आहे, सरकारकडून येणार आहे. तर त्यासाठी गावामध्ये ग्रामसभा घेणं हे अतिशय महत्वाचं असते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय, मग आता याच्यामध्ये तुम्हाला एक आता ग्रामपंचायत जे आहे आपली ग्रामपंचायत, तर आपली ग्रामपंचायत ग्रामसभा घेणं यांना बंधनकारक असते. यांना कमीत कमी वर्षातून जवळपास 4 त्यांना ग्रामसभा घ्याव्या लागतात. कधी कधी ग्रामसभा आपण पाहतो 26 जानेवारीला असते, 15 ऑगस्टला असते, त्यानंतर गांधी जयंतीला असते, बरोबर आहे ना. अधिक एका कुठल्या तरी याला एक ग्रामसभा घेतली जाते. कमीत कमी जवळपास समजा 4 ग्रामसभा त्यांना घेणं बंधनकारक असते. तर ह्या ज्या ग्रामसभा आहेत, तर ग्रामसभा ज्या आहेत, तर ग्रामसभा कशासाठी असतात, ग्रामसभा याच्यासाठी असतात की गावातील लोकांचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली पाहिजे. त्यांनी काय केली पाहिजे, वाचा फोडली पाहिजे. प्रश्नांना सांगितलं पाहिजे की हे प्रश्न आहेत, या प्रश्नाला कसं सोडवायचं, प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. तर याच्यासाठी ग्रामसभा भरवली जाते. जेव्हा तुम्ही प्रश्न उपस्थित करणार नाही तर त्या
मग तुमचा विकास कसा होणार आहे? त्याच्यासाठी गावातील लोकांनी काय केलं पाहिजे, ते गावामध्ये ग्रामसभा घ्यायला लावल्या पाहिजेत सरपंचाला, आणि त्याची सूचना आम्हाला द्या असं त्यांना सांगितलं पाहिजे. ग्रामपंचायतने काय केलं पाहिजे, गावामध्ये दौंडी दिली पाहिजे की अमक्या अमक्या दिवशी ग्रामसभा आहे, सगळ्यांनी याला उपस्थित राहायचं. आणि मग आपण सगळे कामधंदे सोडून, आपले हे रोजचे कामधंदे तर रोजच असतात आपले, पण हे कामधंदे सोडून आपण त्या ग्रामसभेला अवश्य उपस्थित राहिलो पाहिजे. कशासाठी? कारण आपले जे प्रश्न आहेत, आपले प्रश्नच्या संदर्भात म्हणजे आपले जे प्रश्न हे सुटणार कसे, तर ग्रामसभेमध्ये तुम्हाला बोलावं लागेल. आपल्याला वरच्यांनी काय केलं, तोंड दिलं आहे. मग आपण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत, आपण प्रश्न मांडणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटतील का? नाही. जोपर्यंत आपण ग्रामसभेत जाऊन बोलणार नाही तोपर्यंत त्याचे म्हणजे त्या चर्चेचं रूपांतर ठरावात होणार नाही. ते ठराव नोंदवहीत लिहिले जाणार नाही आणि ठराव पुढे सरकारकडे पाठवले जाणार नाही. तोपर्यंत तुम्हाला फंड येणार नाही, तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून ग्रामसभेमध्ये उपस्थित राहणे हे अतिशय आवश्यक असते. ग्रामसभेमध्ये आपले प्रश्न आपण मांडले पाहिजे. आता 2 गावं असे असतात, तुम्हाला सांगतोय की या 2 गावांना काय झालं, या 2 गावांना म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात की कंपॅरिझन, तुलना करून मी तुम्हाला सांगतो. एक जंगलाचा भाग असते, त्या जंगलाच्या कडले 2 गावं असतात. एक कोराडा नावाचं एक गाव आहे, एक कोराडा नावाचं गाव, आणि दुसरं जे गाव आहे ते धनपूर नावाचं गाव असते. मी हे सुद्धा स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे. आता जे कोराडा नावाचं गाव आहे, या कोराडा नावाचं जे गाव आहे, तर याला काय झालं असते की म्हणजे पंचायत राज व्यवस्था किंवा ग्रामसभा याचं त्यांना महत्व समजलेलं असते की पंचायत राज व्यवस्था ही चांगली असते, आपल्यासाठी, आपल्या विकासासाठी काम करते, आणि ग्रामसभा जी आहे ते आपल्या विकासासाठी काम करते याचं महत्व कोणाला समजलेलं असते? कोराडा गावातील लोकांना. आता कोराडा गावामध्ये दर 3 ते 4 महिन्याने काय असते की त्यांना 3 ते 4 महिन्यांनी म्हणजे ग्रामसभा भरते, आणि त्या गावातले लोक आवर्जून सगळे कामधंदे सोडून ग्रामसभेला सगळेचे सगळे लोक उपस्थित राहतात. मग महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, म्हातारे असतील, तर सगळे लोक त्या ग्रामसभेला येतात. आता एक दिवस या कोराडा गावामध्ये अशाच प्रकारे ग्रामसभा भरली, आणि त्या ग्रामसभेमध्ये मग काय तिथे काय ठराव घेतले गेले, काय चर्चा झाली तिथं, तर त्याच्यामध्ये अगोदर त्या ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली की गावामध्ये म्हणजे पाणी कुठून आणायचं, गावामध्ये पाणी कुठून आणायचं. त्याच्यासोबतच शाळेतले लेकरं शाळेतच जात नाही, काय करायचं, ही दुसरी चर्चा त्याच्यामध्ये करण्यात आली. त्यानंतर तिसरी चर्चा त्याच्यामध्ये करण्यात आली की याच्यामध्ये म्हणजे गावातील लोकांना कामासाठी बाहेर जावं लागते. गावातील लोकांना कामासाठी कुठे जावं लागते? बाहेर जावं लागते. आता काय करायचं, हे चर्चा झाली. मग ते चर्चा केल्यानंतर त्या ग्रामसभेमध्ये काय झालं की काही ठराव करण्यात आले, काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आणि मग कोणते निर्णय घेण्यात आले की पाण्याचा प्रश्न आहे तर गावामध्ये विहीर खोदायची किंवा गावामध्ये नळ योजना आणायची, असं त्याच्यामध्ये ठरलं. तो ठराव घेण्यात आला. त्याच्यानंतर अधिक दुसरा ठराव घेण्यात आला की गावामध्ये काय कशाचा प्रश्न होता? रोजगाराचा प्रश्न होता. म्हणून गावामध्ये मनरेगा नावाची योजना आणायची, जेणेकरून गावातील लोकांना काय होणार आहे की गावाचा रोजगार उपलब्ध होईल, असं त्याच्यामध्ये ठराव घेण्यात आला. आणि तिसरा प्रश्न होता त्या गावातील लोकांचा की शाळेतले लेकरं शाळेतच जात नाही, बरोबर आहे ना. मग आता ही शाळेत का जात नाही, तर शाळेवर लक्ष ठेवायचं. त्या शाळेमध्ये ज्या काही कमतरता असतील तर त्या कुठल्या त्या शोधायच्या, त्या कम्प्लीट करायच्या, त्या शाळेवर लक्ष ठेवायचं, असे ठराव त्या गावामध्ये घेण्यात आले. मग आता ठराव घेतल्यानंतर ते ग्रामसभेमध्ये अशी त्याची नोंदवही असते त्यांची, त्या नोंदवहीमध्ये त्यांनी काय केले, लिहून काढले. आणि लिहून काढल्यानंतर मग त्या सरपंचाने किंवा मग ग्रामसेवकांनी काय केलं की ते पुढे पाठवले कोणाकडे? सरकारकडे. मग सरकारकडे पाठवल्यानंतर सरकारने काय केलं की त्याला निधी उपलब्ध करून दिला, पैसे उपलब्ध करून दिले ते प्रश्न सोडवण्यासाठी. आणि मग त्या गावामध्ये काय झालं, काम चालू झालं, आणि मग गावातले प्रश्न सुटले. गावामध्ये काय झालं, नळ योजना आली, गावामध्ये विहीर खोदल्या गेली, पाण्याचा प्रश्न सुटला. त्याच्यानंतर जी शाळा आहे, शाळेत ज्या कमतरता होत्या, शाळेत टीचर नसतील किंवा इतर अडचणी असतील शाळेच्या, त्या सोडवण्यात आल्या. त्याच्यासोबतच मनरेगा नावाची योजना गावात आणल्या गेली, आणि ती योजना आणल्या गेल्यामुळे काय झालं की गावातले जे काही प्रश्न आहेत रोजगाराचे ते निकाले. सगळ्या लोकांना गावातच काय झालं, रोजगार उपलब्ध झालेला आपल्याला दिसून येतो.
तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कोराडा नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये ही ग्रामसभा घेऊन चर्चा घेऊन काही ठराव घेण्यात आले आणि ठराव पुढे पंचायतीच्या माध्यमातून कुठे पाठवण्यात आले, सरकारकडे पाठवण्यात आले, त्यांच्याकडून निधी आला आणि गावामध्ये कामं चालू झाली आणि कोराडा गावाच्या ह्या अडचणी संपल्या. आणि आजचं चित्र त्या कोराडा गावाचं तुम्हाला सांगतोय की त्या गावामध्ये काय आहे की पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, मुबलक प्रमाणात पाणी आहे, त्यानंतर रोजगाराची कमतरता नाही आणि तेथील लोकांचे काय आहे, एकी सुद्धा आहे. तर आणि तिथे बचत गट सुद्धा आहेत. तर हे काय झालं, हे झालं कोराडा गावाचं. तर कोराडा गावाचा विकास का झाला, कारण कोराडा गावाला पंचायत राज व्यवस्था किंवा ग्रामसभा याचं छान असं महत्व समजलेलं होतं की ग्रामसभा घेतली तर आपल्या गावचा विकास कसा होऊ शकतो. तर याचं महत्व त्यांना समजलेलं होतं, म्हणून ते प्रत्येक दर 3 ते 4 महिन्यांनी काय करायचे की गावामध्ये ग्रामसभा घ्यायचे. पण आता जे दुसरं जे गाव होतं हे धनपूर नावाचं गाव होतं. ते धनपूर नावाचं जे गाव आहे तर त्या गावामध्ये काय होतं की त्या गावामध्ये ज्या म्हणजे ग्रामसभा व्हायच्या, ग्रामसभा ह्या कागदोपत्री असायच्या. ग्रामसभा कशा असायच्या, कागदोपत्री असायच्या. ते कागदावर फक्त ते लिहून घ्यायचे की ग्रामसभा झाली म्हणून. आणि मग आता त्या गावातील लोकांचं म्हणणं असं होतं की हे ग्रामसभा घेणं हे काम आमचं नाही आहे. त्या धनपूर गावातले लोक काय म्हणायचे की हे ग्रामसभा घेणं हे काम आमचं नाही, हे कोणाचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. ते सरकार पायात बसलं, आम्ही कशाला ग्रामसभा घ्या. तर आणि ग्रामसभा झालीही तर ते कागदोपत्री असायचे. मग त्याच्यामुळे काय झालं की त्या गावामध्ये ग्रामसभेमध्ये बाहेरचेच लोक येऊन काय करायचे, निर्णय घ्यायचे. आणि गावामध्ये ज्याही कुठल्या अडचणी यायच्या, गावामध्ये आलेल्या ज्या अडचणी आहेत तर ह्या अडचणी म्हणजे सुटायच्या नाहीत. त्याच्यामध्ये फंड यायचा परंतु गावाच्या विकासासाठी तो फंड लागायचा नाही, तो पैसा लागायचा नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं की गावातले जे काही युवक आहेत हे रोजगारासाठी बाहेर ठिकाणी निघून जायचे. म्हणजे गावातले प्रश्न काय व्हायचे, गावातले प्रश्न हे गावातच म्हणजे ज्वलंत राहायचे, ते सॉल्व्ह व्हायचे नाही. पण आता याचा परिणाम काय झाला की याचा परिणाम असा झाला की त्या गावामध्ये जे प्रश्न आहेत हे जशा तसेच राहिले. त्या गावामध्ये अजूनही काय होत होते, वाद होत होते, भांडणं होत होती, तक्रारी वाढत होत्या त्या गावातल्या. त्या गावातील ज्या महिला आहेत पाण्यासाठी अजूनही बाहेर जात होत्या, त्या गावातले जे युवक आहेत अजूनही रोजगारासाठी बाहेर जात होते. तर हे असं का झालं, या गावातले प्रॉब्लेम का नाही सुटले, कारण या गावात जे काही ग्रामसभा झाल्या त्या फक्त कागदोपत्री झाल्या. या गावातील लोकांनी ग्रामसभा घेतलीच नाही. आणि ग्रामसभेमध्ये या गावातले लोक हे उपस्थित राहायचे नाहीत. या गावातले लोक म्हणायचे की ग्रामसभा घेणे हे आमचं काम नाही, हे कोणाचं काम आहे, सरकारचं काम आहे. तर मग असं त्या गावाने केलं, त्यामुळे त्या गावाचा विकास झाला नाही. म्हणून मला हे सांगायचं आहे थोडक्यात की जे गावातील लोक पंचायत राज व्यवस्थेला, ग्रामसभेला महत्व देऊन दर 3 ते 4 महिन्यांनी काय करतात की ग्रामसभा गावामध्ये घेतात आणि त्या ग्रामसभेमध्ये त्या गावातील लोक एकत्रित येऊन त्या गावामध्ये असलेले जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आवाज उठवतात आणि ते आवाज उठवल्यानंतर त्याच्यावर आधारित काही ठराव पास करतात आणि ते ठराव मग पंचायतच्या माध्यमातून सरकारकडे पाठवण्यात येतात. तेव्हा मग त्या गावामध्ये सरकारकडून काय येतो, निधी येतो, पैसा येतो आणि तेव्हा मग गावातली कामं चालू होतात आणि गावातले प्रश्न हे सुटतात. पण हे केव्हा सुटतील, तर त्यासाठी आपल्याला गावामध्ये ग्रामसभा घ्याव्या लागणार आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या गावामध्ये अशाच पद्धतीने ग्रामसभा ज्या आहेत ह्या घ्याव्या लागतील. आणि सरपंचाला सुद्धा सांगायचं की तुम्ही जेव्हा केव्हा ग्रामसभा घेणार तेव्हा गावामध्ये दौंडी द्यायची, सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. 3 ते 4 दिवस आधीपासूनच दौंडी द्यायची, जेणेकरून आपल्याला माहिती पडलं पाहिजे आणि आवर्जून 17 कामं सोडून आपण त्या ग्रामसभेला हजर राहिलो पाहिजे. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एक हे सातपुड्याच्या पायथ्याशी एक भिलपूर नावाचं गाव होतं. कोणतं, भिलपूर नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये काय झालं, या गावामध्ये तुम्हाला सांगतोय की या गावामध्ये डोंगर सुद्धा आहे, त्यानंतर जंगल सुद्धा आहे आणि ओढे सुद्धा आहेत. ओढे म्हणजे जे पाणी असते त्याच्यामध्ये ओढ्यांमध्ये ते ओढे सुद्धा आहेत. पण तरीही या गावाचं म्हणजे या गावामध्ये कोणत्याच प्रकारचं सुख नव्हतं. कोणतं, भिलपूर नावाचं गाव आहे आपल्या सातपुड्याच्या पायथ्याशी.
तर ह्या सगळ्या गोष्टी असून त्या गावामध्ये कुठल्याच प्रकारचं सुख नाही. आता कारण काय आहे? आणि याच्यामध्ये महत्वाचं तुम्हाला सांगतो की या गावामध्ये रस्ते व्यवस्थित नाहीत. त्याच्यानंतर रस्ते तर नाहीतच आहेत, त्याच्यानंतर शाळेतील म्हणजे लेकरं आहेत हे शाळेत जात नाही, ही दुसरी गोष्ट. आणि गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे ओढे आहेत या गावामध्ये भरपूर पाण्याचे, परंतु तरी गावात पाणी नाही. हे असं का होऊन राहिलं? तर असं होण्याचं कारण आहे की आता या गावामध्ये काय झालं की या गावात जे ग्रामसभा होती, ग्रामसभेच्या संदर्भात याच्यामध्ये काही त्यांना किंतु परंतु होतं प्रश्न होते. आता या गावामध्ये काय झालं की या गावाचं म्हणणं होतं की आमच्यासाठी कोणीच नाही आहे, आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि या गावामध्ये ग्रामसभा झालीही तर या ग्रामसभा झाली हे कोणाला सांगितलं जात नव्हतं. ग्रामसभा जेव्हा घेतली जात होती तेव्हा ग्रामसभेच्या संदर्भात कोणाला माहिती दिली जात नव्हती. आणि या ग्रामसभेला फक्त या गावातील 3-4 जण उपस्थित राहायचे, त्या 3-4 जणांच्या सह्या सिग्नेचर घेऊन घ्यायचे, सह्या घेऊन घ्यायचे, आणि कोणाला माहितीच नसायचं या गावामध्ये ग्रामसभा होत आहे म्हणून. आणि त्याच्यामुळे लोक या गावामध्ये ग्रामसभेला उपस्थित राहत नव्हते. आणि त्याच्यामुळे गावातले जे प्रश्न आहेत तर गावातले प्रश्न उपस्थित करण्यासाठी ग्रामसभेत लोकच नसायचे. आणि त्यामुळे ग्रामसभेत लोकच नाही आहेत, तर याचा अर्थ काय आहे की ते गाव काय आहे? शांत आहे. आणि शांत आहे ते गाव कसं आहे? मुक आहे, म्हणजे बोलत नाही. कारण ग्रामसभेत लोकच नाही येऊन राहिले, बोलणार कसे? तर ते गाव होतं मुक. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की गाव जर मुक असलं, गाव जर शांत असलं तर त्या गावचं कोणी ऐकत नाही. आणि त्याच्यामुळे जे प्रश्न आहेत ते तसेच राहणार आहेत. पण त्या गावामध्ये या भिलपूर या गावामध्ये काय झालं, एक दिवस खूप बदल झाला. आता बदल कसा झाला? तिथे एक म्हातारी होती, ते म्हातारी 2 डोंगर चढून पाणी आणायला जायची रोज. आता एक दिवस काय झालं, एक दिवस ते तसे 2 डोंगर चढून ते पाणी आणलं. तिनं गावामध्ये, ती गावात येत होती, तिच्या पाठीवरती एक पाण्याचा खूप मोठा म्हणजे पाण्याचा हंडा होता आणि डोळ्यात थकवा होता. आणि रस्त्यात तिला तिच्या गावचे शाळेचे टीचर भेटले, शिक्षक भेटले. तर मग ते त्या शिक्षकाला काय म्हणायची की आपल्या गावात पाणी नाही आहे का? मला तर 2 डोंगर चढून रोज पहाडावर जावं लागते, 2 डोंगर क्रॉस करून मी रोज पाण्याचा हंडा भरून आणते, आपल्या गावात पाणी का नाही? आणि माझा आवाज हा सरकारपर्यंत का नाही जात? तर मग त्यावेळेला ते शिक्षक म्हणाले की आजूबाई एक काम करा, आज आपल्या गावामध्ये ग्रामसभा आहे, तुम्ही ग्रामसभेमध्ये या आणि ग्रामसभेमध्ये आपण हा विषय करणार आहोत आणि आज सगळं गाव बोलणार आहे. मग त्यावेळेला काय झालं की त्यावेळेला ती आजी संध्याकाळी त्या ग्रामसभेमध्ये आली, गावातील सगळे लोक आले आणि मग प्रत्येकाने काय केलं, आपापल्या पद्धतीनं तिथे प्रश्न उपस्थित केले. एका जणाने सांगितलं की गावामध्ये पाणी येत नाही आहे, काय करायचं? पाण्याचा प्रश्न आहे. एका जणानं रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला, एका जणानं शाळेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. आणि मग त्या गावामध्ये जी ग्रामसभा भरली होती त्याच्यामध्ये काही ठराव घेण्यात आले की त्या गावामध्ये काय झालं की नळ योजनेसाठी अर्ज करायचा, त्यानंतर मनरेगा ही योजना आणण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया असं त्यांचं ठरलं. आणि शाळेवरती लक्ष ठेवायचं हे ठराव त्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आले. आणि हे ठराव घेतल्यानंतर मग काय झालं की त्या गावातले जे काही ठराव घेतले होते लिहून काढण्यात आले, ते ठराव लिहून काढण्यात आले, पंचायतच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडे पाठवण्यात आले, सरकारकडे पाठवण्यात आले. त्या गावामध्ये मग फंड आला, म्हणजे निधी आला, म्हणजे पैसा आला. आणि मग त्या गावातले जे प्रश्न आहेत ते सुटले. गावामध्ये नळ योजना आली, नळ योजना आल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला. शाळा पण त्या गावाची डेव्हलप करण्यात आली आणि मनरेगा नावाची जी गावामध्ये योजना आहे ती सुद्धा आली, रोजगाराचा सुद्धा प्रश्न मिटला. तर अशा पद्धतीनं जे भिलपूरचे गाव आहे हे काय झालं, विकसित झालं. पण कशामुळे? त्या गावामध्ये ग्रामसभा घेतल्या म्हणून. कारण ग्रामसभा कशासाठी असतात? गावातले विविध प्रश्न जे आहेत ते विविध प्रश्न त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला मांडायचे असतात. मग त्याच्यामुळे आणि प्रत्येकाने काय केलं पाहिजे, त्या ग्रामसभेमध्ये गेलं पाहिजे, ग्रामसभेमध्ये बोललं पाहिजे. त्यामुळे काय होते की ग्रामसभा ही बोलकी होते आणि बोलक्या लोकांचं कोणीतरी ऐकते. जर तुम्ही बोललोच नाही तर तुमचं कोणी ऐकणार नाही. तर याच्यासाठी तुम्हाला सांगतो की ग्रामसभा, पंचायत राज व्यवस्था ही अतिशय महत्वाचं आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या अंतर्गत आपण काय करतो, आपण गाव पातळीवरती ग्रामसभा घेणं हे अतिशय महत्वाचं असते. आता याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतोय की ग्रामसभेमध्ये आता आपण कोणते कोणते प्रश्न विचारायचे. तुम्हाला सांगतोय की कोणते प्रश्न आपण विचारायचे. त्याच्यामध्ये पाण्याशी संबंधित प्रश्न असतात, पाण्याशी संबंधित प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत,
मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की समजा तुमच्या वस्तीत पिण्याचं पाणी येत नसेल तर पाणी का येत नाही, नळ योजनेच्या संदर्भात समस्या असते तर नळ योजना जी आहे ही का बंद आहे, त्यासोबतच विहीर असेल, हातपंप असतील तर हे दुरुस्त का होत नाही आहे, हे प्रश्न तुम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित करू शकता. त्यानंतर तुमच्या गावामध्ये शौचालय असेल पण वापरात नसेल तर शौचालय कशासाठी बांधून ठेवलं, वापरच नाही होऊन राहिला त्याचा, तर प्रश्न उपस्थित करू शकता तुम्ही. आणि पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये ठासून सांगू शकता. हे झालं पाणी आणि स्वच्छतेच्या संदर्भात प्रश्न ग्रामसभेमध्ये तुम्ही उपस्थित करू शकता. त्यासोबतच जमीन व जंगल हक्काचे प्रश्न आणि हे आदिवासींसाठी महत्वाचे प्रश्न आहेत. याच्यामध्ये म्हणजे आमच्या जमिनीची नोंद आहे ही 7/12 का होत नाही आहे, का नाही झाली. त्यानंतर वन हक्क कायद्याअंतर्गत अर्ज का प्रलंबित आहे, वन हक्क कायदा असतो तर त्याच्या अंतर्गत आमचे जे अर्ज आहेत हे का प्रलंबित आहेत. त्यानंतर आता जंगलातून, कारण तुम्ही जंगल जे आहे तर या जंगलातून जे सरपण आहे, सरपण म्हणजे काय की इंधन वगैरे आपण त्याला बनवू शकतो, तर गावातून जंगलातून सरपण आहे, त्यानंतर तेंदूपत्ता आहे, त्यानंतर मऊ आहे, तर हे का वापरू देत नाही, तर हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. आणि सामूहिक हक्क का मिळत नाही, जंगलाचा जो सामूहिक हक्क आहे हा आम्हाला का मिळत नाही, हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. जंगल आमचं आहे केवळ सरकारचं नाही, हे प्रश्न तुम्ही ग्रामसभेमध्ये काय करू शकता, उपस्थित करू शकता. त्यासोबतच रस्ता आहे, त्यानंतर घर आहे आणि वस्ती विकास याच्या संदर्भात प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आमच्या वस्तीकडे जाणारा रस्ता आहे हा कधी होणार, जर झाला नसेल तर प्रश्न उपस्थित करू शकता. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना असते, इंदिरा आवास योजना असते, तर याच्यामध्ये मग आमचं नाव का नाही, प्रधानमंत्री आवास योजना त्यानंतर इंदिरा आवास योजना याच्यामध्ये आमचं नाव का नाही, हे प्रश्न उपस्थित करू शकता तुम्ही ग्रामसभेमध्ये. त्यानंतर घरकुल मंजूर झालं असूनही आम्हाला पैसे का अजून आले नाहीये, तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. त्यानंतर आमच्या वस्तीमध्ये, आमच्या गावामध्ये आजही वीज का नाहीये, इलेक्ट्रिक दिवे का नाही आहेत, हे तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता जर नसेल तर, प्रॉब्लेम असेल तर. त्यासोबतच रोजगार व उपजीविकेचे काही प्रश्न असतात ते उपस्थित करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मनरेगाचे काम गावात का मिळत नाही, मनरेगा योजना असते, आमच्या गावात मनरेगा योजना का नाही आली, का आपल्याला कामं भेटत नाही. त्यानंतर आमच्याकडे जॉब कार्ड आहेत पण आम्हाला कामं का भेटत नाही आहेत. त्यानंतर कामाचे पैसे आम्हाला वेळेवर का नाही भेटत, हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. महिलांना कामात प्राधान्य का नाही देत, का भेटत नाही महिलांना प्राधान्य कामामध्ये. त्यानंतर काम मागणं हा आमचा काय हक्क आहे हे तुम्ही ठासून सांगू शकता, हा आमचा हक्क आहे, ते भीक नाही. त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न आहेत. आता कधी कधी शाळेमध्ये टीचर लोकच नसतात पाहिजे तसे, शिक्षकच नसतात उपलब्ध. त्यानंतर तुमच्या गावामध्ये जे काही समजा आश्रमशाळा असतील तर त्याच्यामध्ये जेवण व्यवस्थित देत नसतील कदाचित, किंवा वसतिगृह असेल तर वसतिगृह नीट का नाही आहे, हे प्रश्न तुम्ही मांडू शकता. त्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिष्यवृत्ती भेटत नसेल, स्कॉलरशिप भेटत नसेल तर त्याच्याशी संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता. त्यानंतर मुलं हे शाळा सोडून का जात आहेत तर याच्याशी संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता ग्रामसभेमध्ये. त्यानंतर आरोग्याचे प्रश्न आहेत. आता आरोग्याच्या प्रश्नांमध्ये जे PSC आहे, पब्लिक हेल्थ सेंटर जे आहे तुमच्या गावामध्ये, तर ते नियमित उघडत नसेल तर ते का उघडत नाही, हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर गरोदर महिला असतात तर त्यांची तपासणी का होत नाही, ते प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर लसीकरण का पूर्ण आहे याच्याशी संबंधित प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर सिकल सेल आजार आहे, कुपोषण आहे, यांची तपासणी का नाही होत, तर याच्याशी संदर्भात तुम्ही ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित करू शकता. त्यानंतर बचत गटांना, त्यानंतर महिला व बालकांचे काही प्रश्न असतात. आता याच्यामध्ये बचत गटांना मदत का नाही मिळत, त्यासोबतच अंगणवाडीत पोषण आहार आहे तर नियमित का नाही मिळत, याच्याशी संदर्भात प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर महिलांवर अत्याचार झाला तर त्याची तक्रार कुठे करायची, याच्याशी संदर्भात प्रश्न उपस्थित करायचे ग्रामसभेमध्ये. त्यासोबतच मुलींच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय आहेत याच्याशी संदर्भात प्रश्न उपस्थित करायचा ग्रामसभेमध्ये. त्यानंतर पंचायत कारभार व निधीशी संदर्भात प्रश्न. आता याच्यामध्ये ग्रामपंचायतीला निधी किती आला पहा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तसं तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीने गावामध्ये एक बोर्ड लावायला पाहिजे आणि त्यांनी ती लिहून ठेवायला पाहिजे त्याच्यावरती की ग्रामपंचायतीला हा अमका इतका निधी आला आणि या गोष्टीसाठी एवढे पैसे खर्च झाले, हे लिहून ठेवायला पाहिजे लेखाजोखा प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रत्येक गावामध्ये, गावच्या एक महत्वाच्या ठिकाणी. म्हणजे कोणालाही ते पाहता आलं पाहिजे. ग्रामपंचायतीचा कारभार कसा पाहिजे, पारदर्शक पाहिजे, जेणेकरून लोकांचे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. पण तसं होत नाही बरेच ठिकाणी, म्हणून मग आपण प्रश्न विचारायचे, तो आपला हक्क असतो की ग्रामपंचायतीला किती निधी आला,
सरपंचाला विचारायचं. त्यानंतर तो कुठं खर्च झाला आणि सामाजिक लेखापरीक्षण का नाही झालं, काय त्याचं ऑडिट झालं पाहिजे. कारण पैसे खर्च झाले तर कुठे झाले आणि पैसे किती आले होते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्याचा ऑडिट झालं पाहिजे, म्हणजे तो हिशेब तपासला गेला पाहिजे. आणि सोबतच गावातला पैसा गावालाच विचारून खर्च व्हायला हवा, हे महत्वाचं असते. तर त्यासाठी पंचायत कारभार व निधीशी संदर्भात खर्च तर तुम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित करू शकता. त्याच्यानंतर एक पेसा कायदा आहे. हा पेसा कायदा तुम्हाला सांगतोय की पेसा कायदा काय आहे. पेसा म्हणजे काय, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996, म्हणजे 1996 हा पेसा कायदा आहे. पेसा कायदा म्हणजे की आदिवासी भागांमध्ये ग्रामसभा व्हायला पाहिजेत त्याच्याशी संदर्भात. आणि आदिवासी जो समाज आहे तर आदिवासी समाजाला म्हणजे अतिरिक्त जास्तीचे काही अधिकार भेटले पाहिजेत. याच्यासाठी केंद्र सरकारनं 1996 साली एक कायदा चालू केला. त्या कायद्याला म्हटलं जाते शॉर्ट मध्ये पेसा ऍक्ट असं त्याला म्हटलं जाते. पेसा नावाचा हा कायदा आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं जाते की याच्यामध्ये आदिवासी समाजाला स्वशासनाचा हक्क देणे या कायद्याच्या अंतर्गत, म्हणजे त्यांना स्वतःच शासन जे आहे ते स्वतः करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच ग्रामसभेला निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार देणे. जी ग्रामीण म्हणजे आदिवासी भागात ज्या काही ग्रामसभा होती तर ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले गेले पाहिजे. त्यासोबतच आदिवासीची जमीन, जंगल, पाणी आणि संस्कृतीला संरक्षण देणे हे अतिशय महत्वाचं आहे. की आदिवासीची जमीन आहे, त्यांचं जंगल आहे, त्यांचं पाणी आहे आणि त्यांची संस्कृती आहे ही टिकली पाहिजे, यासाठी त्यांना संरक्षण देणे हे या कायद्याच्या अंतर्गत कामं केली जाणार आहेत. पेसा या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे आदिवासींना ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार याच्या अंतर्गत दिले जातील. आणि त्यासोबतच आदिवासी समाजाला स्वशासनाचा हक्क दिला जाणार आहे. या कायद्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि हा जो कायदा आहे सध्या कुठे कुठे लागू होतो तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, त्यानंतर छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, तेलंगणा, त्यानंतर आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान इत्यादी राज्यामध्ये सध्या हा कायदा जो आहे हा लागू झालेला आहे. आता याच्यासोबतच अधिक एक गोष्ट महत्वाची आहे की तुमच्या गावामध्ये सरपंच जो आहे तर सरपंच हा महत्वाचा असतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती अशी असू शकते की ती चांगली लिडरशिप करणारी असेल, पुढे येऊन तुमचं नेतृत्व करू शकते, तुमचे जे काही प्रश्न असतील त्याला ते वाचा फोडू शकते. तर गावात अशी एखादी लीडर असणारी जी व्यक्ती आहे ही महत्वाची असते की ते तुमचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाला ते वाचा फोडू शकले पाहिजे. मग ते लीडर कोणी पण असू शकते, एखादा युवक असू शकतो, म्हातारा असू शकतो किंवा एखादं कोणी पण गावातलं व्यक्ती असू शकते. तर गावातला लीडर हा महत्वाचा असतो. पण लीडर कसा असला पाहिजे, गावातला नेता कसा असला पाहिजे, तो त्यांनी गावातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत तर त्याला वाचा फोडली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून गावाचा विकास झाला पाहिजे. या गोष्टीसाठी धडपड करणारा तो व्यक्ती असला पाहिजे. त्याला खरं तर नेता म्हटलं जाणार आहे गावाचा. अशा पद्धतीचा तो लीडर असला पाहिजे. आणि याच्यामध्ये मग आता त्याच्यामुळे काय होतं की आदिवासी भागात जर गट संघटनांचे महत्व आहे. आता कधी कधी आपल्या इथे गट सुद्धा राहतात बरेचसे, तर हे जे काही गटाच्या माध्यमातून जी काही संघटना होते तर त्याच्या माध्यमातून काय होतं की आपला आवाज मजबूत होत असतो. आपला आवाज काय होतो, मजबूत होतो. एका जणाचा आवाज कोणी महत्व देत नसते, पण 10 लोक येऊन जेव्हा ते आवाज उठवतात तर त्यांच्या आवाजाला काय ते महत्व प्रस्थापित होत असते. अन्यायाला सामोरे सुद्धा आपल्याला जाता येऊ शकते त्या माध्यमातून. आणि पंचायतवर दबाव सुद्धा आणता येते. कधी कधी ग्रामपंचायत म्हणजे चांगले कामं करत नसते, काही चुकीची कामं करत असेल, कुठे कुठे चुकत असेल, तर मग एकट्या व्यक्तीचं ऐकणार का नाही, पण ते 10 व्यक्ती एकत्र येऊन 10 व्यक्ती जर बोलतील त्यांचं बोलणं ग्रामपंचायतला ऐकावं लागत असते. म्हणून संघटना सुद्धा महत्वाची असते. तर पंचायत राजमध्ये लीडरचं काम हे महत्वाचं असते. ग्रामसभेत लोकांना बोलायला धीर देणे, या लीडरचं काम काय असते. हा जो लीडर आहे या लीडरचं काम काय आहे, ग्रामसभेमध्ये लोकांना बोलायला धीर देणे, त्यासोबतच लोकांचे प्रश्न एकत्र येऊन मांडणे, त्यानंतर सरकार, पंचायत विभाग यांचा पाठपुरावा करणे हे त्याचं काम आहे. आणि अन्यायाला नाही म्हणण्याची त्याची हिंमत असली पाहिजे, तो घाबरणारा नसला पाहिजे. मग एखादा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तो आवाजच उचलून राहिला, मग त्याला भीती लागून राहिली लोकांची, मग त्याला लीडर म्हणता येणार का नाही. लीडर हा भिला नाही पाहिजे कोणाला, तो समर्थपणे उभा राहिला पाहिजे, तुमचे प्रश्न त्यांनी मांडले पाहिजेत आणि आदिवासींच्या हक्कांची त्याला जाणीव असली पाहिजे. तर अशा पद्धतीनं पंचायत राजमध्ये हे लीडरचं काम असते. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला याच्यामधली, या ट्रेनिंग मधली, की आता प्रश्न मांडण्याची जी व्यवस्थात्मक शिडी मी तुम्हाला सांगतो. आता प्रश्न जे आहेत, आता
प्रत्येक प्रश्न तुम्हाला सांगतो की तुमचा सगळ्यात अगोदर प्रश्न तुम्ही कुठे मांडायचा, तो ग्रामसभेतच मांडला पाहिजे सगळ्यात अगोदर. मग आता ह्या गोष्टी ह्या अति महत्वाच्या आहेत. प्रश्न ठरावात लिहिला गेला का? तुम्ही जे प्रश्न मांडले ग्रामसभेमध्ये तो प्रश्न त्याच्यात ती नोंदवही असते ठरावाची, त्या नोंदवहीमध्ये लिहिला गेला का हे पाहायचं. ही गोष्ट महत्वाची आहे, याच्यावर लक्ष ठेवायचं. त्यानंतर त्याला ठराव क्रमांक दिला का तर हे सुद्धा चेक करायचं. आणि अंमलबजावणीसाठी वेळ दिला का? ठराव तर लिहून घेतला पण अंमलबजावणीसाठी तुम्ही वेळ दिला का त्याला, तर हे सुद्धा महत्वाचं असते. आणि ठराव नसेल तर पुढे जाता येत नाही. म्हणजे काय असते की गावात एखादी समस्या असते पण ते गावात तुमची समस्या निपटून नाही राहिली, सॉल्व्ह नाही होऊन राहिली, सोडवली नाही चालली, तर तुम्हाला तुमच्या मनात असा विचार येतो की आता आपल्या गावच्या बाहेर कुठेतरी जावं लागेल आणि कोणाकडे तरी कंप्लेंट करावी लागेल. पण ह्या पुढचं पाऊल उचलण्याआधी तुम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागते. गावातले प्रश्न अगोदर गावात ग्रामसभेत मांडायचे, त्यानंतर प्रश्न ठरावात लिहिला गेला का, त्याला ठराव क्रमांक दिला का, त्याला अंमलबजावणीला वेळ दिला का, आणि ठराव नसेल तर तुम्हाला ते पुढे जाता येत नाही. आई बेटा शांत बस थोडसा. डॉक्टर आलेले आहेत ना बाहेर, डॉक्टर आले नाही तर मग ते सुई देतात. जे मुलं रडते त्याला सुई आहे. बस बरं, आटोपते घेतो ना मी, क्लोज करतो मी 5-7 मिनिटं. हा 5-7 मिनिट लागतात क्लोजिंग. तो मुलगा रडून राहिला होता म्हणून थांबलो मी. लक्ष द्या. तर ग्रामसभा याच्यामध्ये पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी काय असते, ग्रामसभा. त्याच्यानंतर तुम्ही आता ग्रामसभेचा जो ठराव आहे, ग्रामसभेचा ठराव पुढे नेण्याची जबाबदारी कोणाची आहे? ग्रामसभेचा ठराव पुढे नेण्याची जबाबदारी आहे ती आहे सरपंच. सरपंच काय करू शकतो? प्रस्ताव पाठवतो. सरपंचाचं काम आहे प्रस्ताव पाठवणे. आणि ग्रामसेवक जो आहे, ग्रामसेवक काय काम करतो तर त्याच्याशी संदर्भात कागदपत्र जमा करणे, अर्ज करणे आणि ग्रामसभेत झालेल्या गोष्टींची नोंद घेणे हे काम कोणाचं आहे? ग्रामसेवकाचं आहे. आणि याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव पुढे पाठवला आहे का, त्यांचा पुरावा दाखवा असे प्रश्न सुद्धा तो उपस्थित करू शकतो. आता याच्यामध्ये आता काही जे प्रश्न आहेत तुमचे जर सोडवले गेले नाही तर तुम्ही तालुका स्तरावर जाऊ शकता. तुम्ही कुठे जाऊ शकता? तालुका स्तरावर. गावातले प्रश्न जर गावात सोडवले गेले नाही तर तुम्ही पंचायत समिती म्हणजे तालुका स्तरावर तुम्ही जाऊ शकता. आणि जो बीडीओ असतो, बीडीओ म्हणजे काय, गट विकास अधिकारी, तर त्याच्याकडे तुम्ही काही प्रश्न मांडू शकता तुमच्या गावातले. त्यानंतर संबंधित तालुका विभाग, मग त्याच्यामध्ये पाण्याशी संदर्भात, बांधकामाशी संदर्भात आणि आरोग्याशी संदर्भात जे काही संबंधित तालुका विभाग असतील त्यांच्याकडे तुम्ही त्या तक्रारी दाखल करू शकता ज्या तुमच्या गावातल्या असतील संबंधित तक्रारी. आता याच्यामध्ये मग आता बीडीओ कडे गेले तर तुम्हाला काय द्यायचं असते त्याच्याकडे ग्रामसभा ठरावाची एक प्रत त्याच्याकडे द्यायची असते. त्यासोबतच अर्ज किंवा तक्रार तुम्हाला त्याच्याकडे ती द्यायची असते. त्यानंतर मग आता तालुका लेवलवर तुमच्या गावची जी तक्रार आहे म्हणजे प्रश्न सोडवला जात नसेल तर मग तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकता, जिल्हा स्तरावर. कुठं? जिल्हा परिषदकडे. तर आता जिल्हा परिषद मध्ये तालुक्यातही प्रश्न सुटला नाही तर कोणाकडे जायचं तर तो जिल्हा परिषदचा सीईओ असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर मुख्य कार्यकारी अधिकारी असं त्याला म्हटलं जाते. तो सीईओ जो असतो जिल्हा परिषदचा तर त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता किंवा संबंधित प्रमुख विभागांकडे तुम्ही जाऊ शकता. आणि या जिल्हा परिषद मध्ये मोठे मोठे प्रश्न विचारात घेतले जातात. रस्त्याशी संबंधित, पाणी योजनेशी संदर्भात, घरकुल, शाळा आणि आरोग्याशी संदर्भात प्रश्न इथे विचारात घेतले जात असतात. आणि त्यानंतर आदिवासी विकास विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी. तर याच्यामध्ये ITDP किंवा DTO हे ऑफिसर आहेत, त्यांच्याकडे तुम्ही ते जाऊ शकता. याच्यामध्ये आदिवासी भागांसाठी 4 महत्वाचे गोष्टी तुम्हाला याच्यात सांगतो आहे. त्याच्यामध्ये आदिवासींची उपाययोजना, त्यानंतर आश्रमशाळा, त्यानंतर शिष्यवृत्ती, विशेष निधी. तर याच्याशी संदर्भात जे काही तुमच्या तक्रारी असतील तर त्या तुम्ही आदिवासी विकास विभाग, प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तुम्ही त्या मांडू शकता. आणि पेसा अंतर्गत अधिकार. तर पेसा हा जो कायदा मी तुम्हाला सांगितला तर त्याच्यामध्ये जर ग्रामसभेच्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले तर लेखी तक्रार आणि ग्रामसभेच्या संमतीशिवाय
निर्णय असा उल्लेख जो आहे हा याच्यामध्ये येणार आहे. याच्यामध्ये जमीन, जंगल, खाणकाम, दारू आणि विक्री हे प्रश्न इथे जातात. कुठे? पेसा अंतर्गत अधिकाराच्या मध्ये. आणि तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये तुमच्या जे काही ग्रामसभेत अधिक तुम्ही कोणते प्रश्न विचारू शकता महत्वाचे, तर त्याच्यामध्ये ग्रामसभेच्या परवानगीशिवाय निर्णय का घेतले हे प्रश्न तुम्ही उपस्थित करू शकता. त्यानंतर खाणकाम असतात, ठेकेदार आहेत, तर यांना परवानगी कोणी दिली? खाणकाम असतात, काही खाणी असतात वेगवेगळ्या गोष्टींच्या, त्यानंतर ठेकेदाराला परवानगी कोणी दिली हे प्रश्न उपस्थित करू शकता. आणि जे दारूचे दुकान असतात, दारू विक्रीवर ग्रामसभेचा निर्णय हा पाळला जातो का? कारण दारू विक्रीच्या संदर्भात ग्रामसभा काही निर्णय घेते की दारूची दुकानं बंद झाले पाहिजेत, मग त्याची अंमलबजावणी होते का? तर हे प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि जमिनीची खरेदी विक्रीला ग्रामसभेची संमती आहे का? तर हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, हे तुम्ही उपस्थित करू शकता. तर आजच्या या ट्रेनिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पंचायत राज व्यवस्था जी आहे, तर ज्या लोकांना, ज्या गावांना पंचायत राज व्यवस्थेचं महत्व लक्षात येईल, ग्रामसभेचं महत्व लक्षात येईल, जे ग्रामसभा वारंवार घेतील, म्हणजे मिनिमम वर्षातून 4 वेळा तरी, आणि त्या गावातली लोक त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून गावातील जे काही प्रश्न आहेत त्याला वाचा फोडतील, आवाज उठवतील, त्या गावाचा विकास होणार आहे. जे गाव शांत असतील, जे लोक ग्रामसभेमध्ये जात नाहीत, लोक प्रश्न विचारत नाहीत, त्या गावांचा बिलकुल विकास होणार नाही. तर पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आपल्या गावातील नागरिक सगळे हे जागरूक असले पाहिजे या संदर्भात. तर आजच्या सेशन मध्ये जे काही तुम्हाला मी माहिती सांगितली, ती माहिती तुमचे जे काही संबंधित लोक आहेत तर त्यांना तुम्ही सांगा, जेणेकरून ते सुद्धा काय होणार आहे की या ग्रामसभेमध्ये ते आपले प्रश्न उपस्थित करू शकतील आणि ग्रामसभा ही सुंदर बनवू शकतील. तर सरांनी मला आज इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी भासाकळे सरांचं, RCC मिशनचे जे सर आहेत तर त्यांचं मी इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो. आणि तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझं हे ट्रेनिंग ऐकून घेतलं आणि तुमची जी मुलं आहेत गडबड करणारे त्यांना तुम्ही शांत बसवलं आणि ते सुद्धा शांत बसले, तर त्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. थँक्यू. अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. आता बघा, जवळपास 100% गोष्टीपैकी 70% गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील. 30% तुम्ही डोक्याला घासून गेल्यात, पण थोडंफार लक्ष देऊन घ्या, कारण की तुमच्या जीवनासाठी खरोखर महत्वाचे आहे. आणि त्या गोष्टीचा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी झालं पाहिजे याच उद्देशाने आम्ही तुमच्यापर्यंत या सरांना बोलवलं होतं. आज या ट्रेनिंगमध्ये आपण सर्व आलो, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सरांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे तुमच्या वतीनं आणि आपल्या तुमच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि आता हा ट्रेनिंग संपला.